संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण थांबविण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, औंढा नागनाथ येथील वकील रामजी कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, या प्रश्नावर दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणास बसलेल्या संशोधक व विचारवंत सोनम वांगचुक यांचे उपोषण थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने मध्यस्थी करावी, अशी मागणी वकील रामजी कांबळे यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. औंढा नागनाथ तहसील कार्यालयामार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्षभराचे परिश्रम वाया गेले. पालकांनी मोठा आर्थिक खर्च करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले. अशा घटनांमुळे गुणवत्तेला धक्का बसत असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवाज उठविणारे संशोधक सोनम वांगचुक हे 28 जून 2026 पासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, तसेच त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी आवश्यक ती मध्यस्थी करावी, अशी मागणी वकील रामजी कांबळे यांनी केली आहे. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी स्वीकारले. 3 मे 2026 रोजी भारतामध्ये जो नीट परीक्षेचा पेपर फुटला आहे, तर त्या गोष्टीच्या निषेधार्थ देशाचे महान संशोधक, महान शास्त्रज्ञ माननीय सोनमजी वांगचुक हे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. सोनमजी वांगचुक हे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांची देशाला गरज आहे, परंतु भारत सरकार त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे आम्ही माननीय तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन सरकारमार्फत माननीय सोनमजी वांगचुक यांचं उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी करणारा आम्ही निवेदन माननीय तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत दिलेलं आहे. करता सरकारने याची दखल घ्यावी आणि सोनमजी वांगचुक यांचे उपोषण सोडवावे.